मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि या शहराचा प्रथम नागरिक होण्याचा मान यंदा मिळालाय रितू तावडे यांना। मुंबई महानगरपालिकेवर तब्बल 25 वर्षांनंतर सत्तांतर झाल्यानंतर भाजपने रितू तावडे यांच्यावर विश्वास टाकलाय। पण रितू तावडे नक्की कोण आहेत, त्या कशा प्रकाश झोतात आल्या पाहूया। 53 वर्षीय रितू तावडे या मूळच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्या। 2012 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि तिथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठी कलाटणी मिळाली। त्या 2 टर्म नगरसेविका म्हणून निवडून आल्या असून आता त्यांची ही तिसरी टर्म आहे। त्यांच्या अनुभवामुळेच त्यांना पालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद आणि उपनगरी स्थापत्य समितीचे उपाध्यक्षपदही मिळालं होतं। एवढंच नाही तर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संचालक आणि भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी संघटनात्मक काम पाहिले। रितू तावडे या केवळ पदावर बसणाऱ्या नेत्या नाहीत, तर त्या जमिनीवर उतरून काम करणाऱ्या नेत्या मानल्या जातात। त्यांची काही आंदोलनं प्रचंड गाजली। पुतळे हटाव आंदोलन, दुकानाबाहेरील दर्शनी भागात महिलांचे अंतर्वस्त्र परिधान केलेले पुतळे उभे करण्याच्या विरोधात त्यांनी रान उठवलं होतं। पालिकेत त्यांनी नोटीस ऑफ मोशनद्वारे हा मुद्दा मांडला होता। बाल कामगारांची मुक्तता, मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी ठेकेदार लहान मुलांचा वापर करत असल्याचं समोर येताच त्यांनी धाड टाकून त्या बालकामगारांची मुक्तता केली होती। वीज दरवाढ, सामान्य जनतेसाठी त्यांनी वीज दरवाढी विरोधातही तीव्र निदर्शनं केली होती। त्यांच्या समोर आता काही आव्हानं देखील आहेत। गेल्या 4 वर्षांपासून पालिकेवर प्रशासक होता, आता पुन्हा लोकप्रतिनिधीचं राज्य आल्यावर प्रशासनावर वचक बसवणं हे मोठं आव्हान असेल। पावसाळ्यातील पाणी उपसा, रस्ते, ट्रॅफिक, फेरीवाल्यांचा प्रश्न आणि मुंबईतील हॉस्पिटलची दुरावस्था यावर त्यांना तातडीने काम करावं लागणार आहे। मुंबईच्या विकासाचा गाडा रितू तावडे कशा प्रकारे पुढे नेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। एका आक्रमक नगरसेविका ते मुंबईच्या महापौर, हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे। तुम्हाला काय वाटतं, रितू तावडे मुंबईचे प्रश्न सोडवू शकतील का? कमेंटमध्ये नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। धन्यवाद।